नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, राज महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातील जनतेला बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आता सध्याची परिस्थिती पेट्रोल, डिझेल बऱ्याचशा नंदुरबार जिल्ह्यातील पंपवरती पेट्रोल डिझेल क्षुल्लक नसल्यामुळे सर्वसाधारण जनतेस त्रास होत आहे. मोटरसायकल असो की फोर व्हीलर, काही ना काही कारणास्तव बाहेर जावे लागत असते. पण पेट्रोल व डिझेल मिळत नसल्यामुळे लोकांना बरेचसे अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कालपासून काही पेट्रोल पंप पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे ज्या ठिकाणी सध्या पेट्रोल उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेट्रोल घेण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. असे आवाहन करण्यात येते की मोठ्या प्रमाणात तापमानाचा तडाखा असून महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडा, कारण बरेचसे पेट्रोल अभावी पंप बंद झाले आहेत. राजेंद्र बिरारीसह जान्हवी बागडे, नंदुरबार. नाव निंबामाळी आहे. बरं. आपण आज पेट्रोल डिझेलची मागणी केलेली आहे. आपलं काल टँकर आलं होतं, ते पूर्ण सेल होऊन गेलं. आता आजची मागणी केलेली आहे. आता कंपनीवर डिपेंड आहे, ते आज आपल्याला देता का नाही देता. तुम्ही त्यांच्याशी चर्चा संपर्क केला आहे आम्ही. त्यांनी सांगितलेलं आहे गाडी भेटली तर ते देणार आहे, नाही तर मग उद्या सकाळी ते देणार आहे. तर उद्या 3-4 वाजेपर्यंत आपली गाडी असं कन्फर्म आहे का ते गाडी म्हणजे ते आता त्यांच्यावरच येते. आम्ही बी काय करू शकत नाही. आम्ही फक्त त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो, आमची गाडी भरली का नाही भरली का, ते आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो. बरं, काल तुमच्याकडे गाडी आली होती, एका दिवसात ती सेल होऊन गेली म्हणजे एवढी गर्दी पडते का? एवढी गर्दी पडते. आपलं पेट्रोल पंप कोणत्या ठिकाणी येतं? आपला पेट्रोल पंप हा शहादा रस्ता करण चौकली जवळ हनुमान पेट्रोल पंप, म्हणजे मिनिमम नंदुरबारला जेव्हा. नंदुरबारला. बरं, ठीक. नाव जितेंद्र सुरेश शिकलेकर, मी राहणार शहाद्याला. आज जे आपल्या भारतात पेट्रोलची जी टंचाई चालू आहे ते कुठंतरी आपल्या शहाद्या शहरात पण शहादा तालुक्यात पण दिसत आहे. मी सकाळी शहाद्याहून निघालो तरी शहाद्यापासून प्रकाशापर्यंत मला कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल भेटलं नाही. हे शहाद्यामध्ये एकमेव पेट्रोल पंप चालू आहे आणि तिथं पेट्रोल भेटत आहे. मला नागरिकांना एकच विनंती आहे की जर काही आवश्यकता असली तरच तुम्ही बाहेर निघा, जेणेकरून तुम्हाला गाड्यांसाठी हाल होणार नाही, पेट्रोलसाठी हाल होणार नाही. महत्त्वाच्या कामासाठी निघा. पेट्रोलचा तुटवडा जोपर्यंत होत आहे तोपर्यंत तुम्ही इतकी काळजी घ्या. माझं नाव प्रमोद गुलाबराव पाटील, मी राहणार रजाडी, तालुका जिल्हा नंदुरबार. मी आज या ठिकाणी जैन पेट्रोल पंप नंदुरबार या ठिकाणी डिझेल घेण्यासाठी आलेलो आहे. मी एक शेतकरी कुटुंबातील शेतकरी आहे. आज ही तशी परिस्थिती उद्भवलेली आहे. डिझेलसाठी हजारोच्या संख्येने इथं ड्रम घेऊन शेतकरी, परत वाहने घेऊन काही लोक इथं आलेले आहेत. तर माझ्या सरकारला एकच निवेदन आहे, तर हा जो शेतकऱ्यांसाठी हा जो जीवन मरण्याचा जो प्रश्न तुम्ही निर्माण केलेला आहे याच्यातून तुम्ही कसं मार्ग काढणार आहेत आणि शेतकऱ्यांना तुम्ही कसं याच्यातून बाहेर काढण्यासाठी काय परिस्थिती निर्माण करणार आहेत. तर तुम्ही एक दिवस अगोदर शेतकऱ्यांना एक असं प्रसारमाध्यमांच्या याच्यातून म्हणा किंवा व्हॉट्सअप ते त्यांना तुम्ही सूचना द्या की तुम्ही डिझेल घेण्यासाठी या, रांगा न लावता. आणि शेतकऱ्यांना जर कधी तुम्ही डिझेल घेण्यासाठी 10 लिटर 20 लिटर जर कधी ट्रॅक्टरसाठी देत असाल तर त्याचा एव्हरेज किती आहे, त्याला शेतामध्ये काम किती आहे. तुम्ही जर कधी एक 4 व्हीलर प्रमाणे जर कधी त्याला जर डिझेल देत असाल, एका ट्रॅक्टरवाल्याला एका दिवसाला 50 लिटर कमीत कमी डिझेल लागतंय. आणि शेतीचं काम आता या महिन्यामध्ये त्याचं पूर्वनियोजनासाठी त्यांना काम कसं करायचं आहे. जर शेती जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तसं शेतकऱ्यांना सूचना द्या. आम्ही 8 दिवस 15 दिवस वाट पाहू. याच्यासाठी तुमच्याकडे काय योग्यता आहे काय नाही. आज रस्त्यातही वाहन चालत आहे नाही, अत्याधुनिक सेवांमध्ये जर काही शेतकरी वर्ग येत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी उपाययोजना करा ना. जे वाहन नसतील त्यांना तुम्ही बंद करा. तुम्ही सरकारी जे काही तुमचे मंत्री असतील ते असतील त्यांचा तुम्ही वाहनांचा ताफा कमी करायला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी जे अत्यावश्यक असेल, ॲम्ब्युलन्स असेल, तुमची बसेस असेल, यांना तुम्ही परमिशन द्या, त्यांना तुम्ही डिझेल पेट्रोल पुरवा. तर याच्यासाठी करा. शेतकरी वर्ग हा एक तुमच्याकडे आशेने पाहतोय. तर मायबाप सरकारला एवढी विनंती आहे जोडून तुम्ही शेतकऱ्यांसाठी वाली म्हणून काहीतरी योजना करा.